हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? ठीक. अभ्यास चालू आहे ना सगळ्यांचा? ठीक आहे. आज आपण नवीन थेरम आणलेला आहे, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस. मागच्या लेक्चरला आपण थेरम ऑफ पॅरलल ॲक्सेस. आता हे दोन थेरम कशासाठी? तर ज्या वेगवेगळ्या बॉडीज आहेत, फॉर एक्झाम्पल रॉड असेल, रिंग असेल, स्पियर असेल, सिलेंडर असेल, ह्या ज्या बॉडीज आहेत त्यांचं आपल्याला काय करायचं आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. ओके, म्हणजे वेगळ्या ॲक्सेससाठी. सपोज हा स्पियर आहे आणि हा त्याचा ॲक्सिस एक सेंटरमधून जातोय, आणि जर आपल्याला सेंटरसाठी जर मुवमेंट ऑफ इनर्शिया जर माहिती असेल ना, तर आपल्याला एंडमधून जर ॲक्सिस जर पास झाला तर त्याचा आपण काय करू शकतो? मुवमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो बाय युजिंग प्रिन्सिपल ऑफ पॅरलाइज. दुसरे का आपण एक रिंग घेऊया. ओके, आणि रिंगचा जर तुम्हाला जर मुवमेंट ऑफ इनर्शिया माहिती असेल सेंटरसाठी, तर तुम्ही त्याच रिंगचा डायमीटरसाठी सुद्धा काय करू शकता? मुवमेंट ऑफ इनर्शिया काय करू शकता? फाइंड आउट करू शकता. म्हणजे ह्याचा आपल्याला उपयोग होणार आहे प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सेस आणि प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस ॲप्लिकेशन्समध्ये. ओके, आता आपण स्टार्ट करूया थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस. ओके, आता आपल्याला परपेंडिक्युलर ॲक्सेसमध्ये आपण एक लॅमिनर बॉडी घेणार आहे. लॅमिनर ऑब्जेक्ट्स. लॅमिनर ऑब्जेक्ट्स कोणते बघा? रिंग, डिस्क एटसेट्रा, हे लॅमिनर ऑब्जेक्ट्स मध्ये येतात. ठीक आहे, ह्याचं आपल्याला आज थेरम ऑफ पॅरलल ॲक्सेस मध्ये काय करायचं आहे बघा? हे प्रूव्ह करायचं. IZ इज इक्वल टू IX प्लस IY. ओके, स्टार्ट करायचं. लॅमिनर ऑब्जेक्ट. ठीक, मी लॅमिनर ऑब्जेक्ट ड्रॉ करतो बघा. ठीक आहे, लॅमिनर ऑब्जेक्ट आहे, प्लेन लॅमिन आहे, लाईक हियर असा लॅमिनर ऑब्जेक्ट आहे. ओके, आणि हा जो लॅमिन आहे प्लेन लॅमिन किंवा हे लॅमिनर ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये आपण एक ॲक्सिस ड्रॉ करणार आहे. तो ॲक्सिस कसा असणार आहे? परपेंडिक्युलर टू द लॅमिना. बघा, मी एक ॲक्सिस ड्रॉ करतो लाईक हियर. ॲक्सिस मी काय केलं आहे? ड्रॉ केलेला आहे, आणि तो लॅमिनाला कसा आहे? तो परपेंडिक्युलर आहे. त्या ॲक्सिसला आपण काय नाव? झेड ॲक्सिस. झेड ॲक्सिस. झेड ॲक्सिस. ओके, आणि तो कुठून पास होते? पॉइंट O, आणि बॉडी लॅमिना असा फिरणार आहे, रोटेट्स. ओके, नाउ अनदर ॲक्सिस. अनदर ॲक्सिस पास करूया, त्याला एक्स ॲक्सिस इन द प्लेन असणार आहे, तो इन द प्लेन ऑफ लॅमिना. आणि दुसरा जो ॲक्सिस असणार आहे परपेंडिक्युलर टू द एक्स ॲक्सिस, म्युच्युअल वाय ॲक्सिस. ओके, हे दोन ॲक्सिस. लाईक हियर आपण कोणता ॲक्सिस म्हणू? आपला परपेंडिक्युलर ॲक्सिस. हा एक मी ॲक्सिस ड्रॉ करतो, आणि दुसरा जो असणार आहे तो हा. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, आणि हा काय असणार आहे? झेड ॲक्सिस. एक्स आणि वाय ॲक्सिस ते कुठं असणार आहे? इन द प्लेन ऑफ लॅमिना. आणि हा जो थर्ड ॲक्सिस आहे झेड ॲक्सिस, तो प्लेन ऑफ लॅमिनाला कसा असणार आहे? परपेंडिक्युलर. आता हे जे तीन जे ॲक्सिस आहेत एक्स वाय झेड, इथं काय होतं? ते कॉन्ग्रुएंट ॲट पॉइंट O. ओके, ठीक आहे.
आपल्याला हे प्रूव्ह करायचे आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. त्यासाठी परत एकदा बघा, आपण एक लॅमिनर बॉडी घेतलेली किंवा लॅमिनर ऑब्जेक्ट घेतलेला. लॅमिनर ऑब्जेक्ट्स हे 2 डायमेन्शनसाठी रिंग असेल किंवा डिस्क असेल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण एक काय केलेलं आहे, हा झेड ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे आणि हा झेड ॲक्सिस काय त्या लॅमिनाला कसा आहे, त्या लॅमिनाच्या प्लेनला कसा आहे तो परपेंडिक्युलर आहे. नंतर आपण दुसरा एक ॲक्सिस घेतलेला एक्स ॲक्सिस. ओके. तो एक्स ॲक्सिस इन द कुठे प्लेन ऑफ लॅमिना हा एक्स ॲक्सिस आहे आणि दुसरा जो ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस तो सुद्धा कुठे इन द प्लेन ऑफ लॅमिना. हे एक्स अँड वाय ॲक्सिस एकमेकाला कसे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे, म्हणजे एक्स वायला परपेंडिक्युलर आहे आणि वाय एक्सला परपेंडिक्युलर आहे. आणि तिसरा जो झेड ॲक्सिस आहे तो इथे येतोय, जिथं ते एकत्र येतात इंटरसेक्ट होतात एक्स अँड वाय तिथे तो येतोय, म्हणजे ऍक्च्युली तिघं कसे कॉन्ग्रुएंट आहेत. ओके. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया झेड ॲक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स प्लस मोमेंट ऑफ वाय हे आपल्याला काय करायचंय प्रूव्ह करायचंय. ठीक आहे. करायचं स्टार्ट. बघा, कन्सिडर हे प्लेन लॅमिना ऑब्जेक्ट घेतलेला आपण आणि त्याच्यामध्ये ॲक्सिस आहेत. दोन जे ॲक्सिस आहेत एक्स अँड वाय हे परत एकदा मी रिपीट करतोय, एक्स आणि वाय इन द प्लेन ऑफ लॅमिना आहेत. आणि थर्ड ॲक्सिस जो झेड आहे तो कुठे आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना. ओके. नाव आता आपल्याला काय करावं लागेल, एक स्मॉल इलेमेंट डीएम आपण काय करू कन्सिडर करू. जसं आपण थेरम ऑफ पॅरल ॲक्सिस मध्ये मागच्या लेक्चरला बघितलं होतं. एक आपण एक लॅमिनाचा काय करू, एक स्मॉल इलेमेंट घेऊ. कुठलाही घ्या तुम्ही, इथला घ्या इथला घ्या कुठलाही घ्या. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण काय करू, एक स्मॉल इलेमेंट मास, स्मॉल इलेमेंट ऑफ मास डीएम ॲट पॉइंट पी. एक स्मॉल इलेमेंट ऑफ मास डीएम ॲट पॉइंट पी त्या प्लेन लॅमिनाचा आपण घेतलेला आहे. ओके. आणि तो किती अंतरावरती झेड ॲक्सिस पासून, से झेड ॲक्सिस. नंतर ड्रॉ एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू. असं ड्रॉ ए परपेंडिक्युलर PM ऑन एक्स ॲक्सिस किंवा OX ॲक्सिस आणि अनदर ड्रॉ ए परपेंडिक्युलर PN ऑन वाय ॲक्सिस. असे दोन परपेंडिक्युलर काय केलेत ड्रॉन केलेत. एक कुठं ड्रॉन केलेला आहे OX ॲक्सिस किंवा एक्स ॲक्सिस वरती आणि दुसरा PN कुठं ड्रॉन केलेला आहे वाय ॲक्सिस किंवा OY ॲक्सिस वरती. आता तुम्हाला माहिती हा जो एक्स ॲक्सिस आहे तर हा एक्स कॉर्डिनेट्स, ही साईड इक्वल वाय ॲक्सिस साठी काय असणार आहे हा वाय, ही साईड त्यामुळे हा सुद्धा असणार आहे वाय. ओके. आपल्याला ते प्रूव्ह करायचंय. थोडे एक्सप्लेनेशन समजले तर थेरॉटिकल भाग. ठीक आहे. आता आपण काय करू, हा जो स्मॉल इलेमेंट डीएम घेतलेला आहे, स्मॉल इलेमेंट डीएम. आता आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया काढू ह्या एक्स ॲक्सिस साठी आणि हा स्मॉल मास इलेमेंट डीएम साठी. बघा, द मुवमेंट ऑफ इनर्शिया, आता मी इथं डायग्राम दाखवतो. हा एक्स ॲक्सिस आहे, हा स्मॉल इलेमेंट डीएम ॲट पॉइंट बीशी किती अंतरावरती वाय. ओके. मला ह्या ॲक्सिस पासून हा एलिमेंट किती अंतरावरती डीएम, मास किती एलिमेंट डीएम आणि किती अंतरावर तो वाय. आणि आपल्याला माहिती आहे मुवमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन घ्यायचे प्रॉडक्ट ऑफ मास आणि डिस्टन्सचा काय असतो स्क्वेअर्स. मग आपण स्मॉल एलिमेंटसाठी मुवमेंट ऑफ इनर्शिया काढू. कोणत्या ॲक्सिससाठी एक्स ॲक्सिससाठी. द मुवमेंट ऑफ इनर्शिया, the movement of inertia of a small mass element dm about x axis is, आणि तो काय असणार आहे आय एक्स इज इक्वल टू स्मॉल इलेमेंट डीएम साठी आहे तर तो काय असणार आहे वाय डिस्टन्स स्क्वेअर इंटू डीएम. ओके. आपण या स्मॉल इलेमेंट डीएम साठी काढलेला आहे. ओके. आता ह्या लॅमिनर ऑब्जेक्ट जे असतात ना त्यांच्यामध्ये पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन काय असतं एकसारखं असतं. ओके. आपण शक्यतो इंटिग्रेशन हा सिम्बॉल वापरणार आहे टोटल जर त्या लॅमिनाचा जर काढायचा असेल. बघा, आता आपण स्मॉल इलेमेंट डीएम साठी ह्या ॲक्सिस साठी काढलेला आहे. आता त्याच ॲक्सिस साठी आपण पूर्ण कशाचा काढायचा ह्या लॅमिनर ऑब्जेक्टचा. बघा, द मुवमेंट ऑफ इनर्शिया, द मुवमेंट ऑफ इनर्शिया
ऑब्जेक्ट किंवा लॅमिनर ऑब्जेक्ट अबाउट एक्स ॲक्सिस इज, त्याच ॲक्सिस साठी लॅमिनर ऑब्जेक्ट साठी किंवा त्या बॉडी साठी किती असणार आहे, आय एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन वाय स्क्वेअर dm. Question number 1. Okay. Now another axis, y axis. Okay. y axis साठी बघू आपण. एलिमेंट तोच आहे, स्मॉल एलिमेंट dm. हा y axis आहे आणि तो किती अंतरावरती एलिमेंट स्मॉल एलिमेंट dm x. तर त्याच्यासाठी आपण बघू बघा, द मोमेंट ऑफ इनर्शिया of a small mass element dm about y axis. त्यासाठी काय असणार आहे, आय वाय इज इक्वल टू काय असणार आहे, डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू dm. हा स्मॉल एलिमेंट dm साठी काढलेला आहे. आता पूर्ण लॅमिनासाठी जर काढायचं असेल किंवा त्या बॉडीसाठी किंवा त्या ऑब्जेक्टसाठी काढायचं तर बघा, देअरफॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिना about an axis, about an y axis is, आणि तो काय असणार आहे, आय वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर dm. सेकंड, आता आपण थर्ड ॲक्सिस साठी बघा, झेड ॲक्सिस. मग झेड ॲक्सिस साठी काय, हा जो झेड ॲक्सिस आहे असा गेलेला आहे खाली आणि त्यासाठी हा एलिमेंट किती अंतरावरती, झेड. आपण स्मॉल एलिमेंट साठी काढू बघा, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए स्मॉल मास element dm about z axis is काय असणार आहे, आय झेड इज इक्वल टू झेड स्क्वेअर काय असणार आहे dm. या स्मॉल एलिमेंट साठी काढला तर पूर्ण ह्या लॅमिनासाठी काय असेल बघा, तर ते इंटिग्रेशन घ्यायचं आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिना म्हणा किंवा लॅमिनर ऑब्जेक्ट म्हटलं तर चालेल, लॅमिना about an z axis is given by आणि I z is equal to काय मिळेल, इंटिग्रेशन z स्क्वेअर dm. प्रत्येक ऍक्सिस साठी आपण काय काढलेलं आहे, स्मॉल एलिमेंट साठी काय काढलेलं, मोमेंट ऑफ इनर्शिया काढलाय. नंतर आपण लॅमिना साठी त्याच ऍक्सिस, प्रत्येक 3 ऍक्सिस साठी काय काढलेलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. आता इथं बघा 2 ट्रायंगल्स आहेत आणि कुठला एक ट्रायंगल आपण काय करू, कन्सिडर करू. हा ट्रायंगल करा किंवा हा ट्रायंगल करा. ओके. हा राईट अँगल आहे, हा हायपोटेन्यूस आहे आणि अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम बघा, फ्रॉम फिगर इन ट्रायंगल OPM OMP किंवा OPM आणि अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम काय असणार आहे, z स्क्वेअर इज इक्वल टू y स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. बघा, अकॉर्डिंग पायथागोरस थेरम z स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर y स्क्वेअर. ओके. नाउ दिस इक्वेशन इज मल्टिपल बाय इंटिग्रेशन dm. हे इक्वेशनला आपण काय करू, इंटिग्रेशन dm ने काय करू, मल्टिप्लाय. देयरफॉर इंटिग्रेशन z स्क्वेअर dm इज इक्वल टू इंटिग्रेशन x स्क्वेअर dm प्लस इंटिग्रेशन y स्क्वेअर dm. ओके. नाउ z स्क्वेअर dm म्हणजे काय बघा, iz. x स्क्वेअर dm म्हणजेच काय, iy. y स्क्वेअर dm म्हणजेच काय, ix. देयरफॉर iz is equal to iy plus ix. Therefore we write iz is equal to ix plus iy.
दिस इज आवर फायनल एक्सप्रेशन्स किंवा फायनल प्रूफ, प्रिन्सिपल ऑफ किंवा थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस. ओके. आणि ह्या इक्वेशनचा आपण यूज करून काय करू शकतो, नंबर ऑफ बॉडीज, फॉर एक्झाम्पल रिंग असेल, डिस्क असेल, त्यांची आपण काय काढू शकतो, मुवमेंट ऑफ इनर्शिया बाय युजिंग दिस प्रिन्सिपल ॲक्सेस. फक्त आपल्याला कशाचा मुवमेंट ऑफ इनर्शिया माहिती पाहिजे, सेंटरचा माहिती पाहिजे. ओके. नाव आता याचं आपण स्टेटमेंट बघू. स्टेटमेंट अतिशय सोपं आहे. स्टेटमेंट काय असणार आहे बघा, आय मीन्स काय असतो, मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे, बरोबर आहे. कशाचा मुवमेंट ऑफ इनर्शिया, लॅमिनर ऑब्जेक्टचा आहे. ओके. मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाचा आहे, लॅमिनर ऑब्जेक्टचा अबाउट ए ॲक्सिस, आणि तो ॲक्सिस करून जातोय परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. बघा पहिला ह्याच्यासाठी काय बघा, द मुवमेंट ऑफ इनर्शिया, द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिनर ऑब्जेक्ट, movement of inertia of a laminar object about an axis तो axis कोणता आहे, z, about an axis perpendicular to its plane. तो प्लेन ला कसा आहे, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे ह्या z साठी ही लाईन आहे. आता z म्हणजेच काय असणार आहे, हा ॲक्सिस, हा झेड ॲक्सिस आहे. लॅमिनाला मास आहे, त्यामुळे मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो, तो काय असणार आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया हा लॅमिना ऑब्जेक्टचा अबाउट एन झेड ॲक्सिस, आणि तो झेड ॲक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. पुढे काय, इज इक्वल टू, किंवा इज म्हटलं तर इज, ठीक आहे, इज द सम ऑफ its movement of inertia about किती, तिथं movement of inertia 2 आहेत, its movement of inertia about two mutually perpendicular axes. कोणते perpendicular axes, x and y in its plane. Okay. And all the three axes, all three axes being congruent. हे त्याचं स्टेटमेंट. बघा परत एकदा सांगतो व्यवस्थित. आपला झेड ॲक्सिस आहे. ओके. झेड ॲक्सिस साठी काय बघा, ॲक्सिस आहे, लॅमिनाला मास आहे, त्यामुळे त्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. बघा द मुवमेंट ऑफ इनर्शिया लॅमिनर ऑब्जेक्ट अबाउट झेड ॲक्सिस, आणि तो कसा आहे, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. इज इक्वल टू काय, इज ही काय, सम ऑफ इट्स मुवमेंट ऑफ इनर्शिया या दोघांसाठी. आणि दोघं कसे आहेत बघा, सम ऑफ इट्स मुवमेंट ऑफ इनर्शिया हा एक्स ॲक्सिस म्हणून आपण, एक्स ॲक्सिस, आणि हा पण दुसरा एक एक्स ॲक्सिस आहे. आणि ते कुठे आहेत, हे दोन एक्स आणि वाय ॲक्सिस एकमेकाला कशी म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. बघा सम ऑफ इट्स मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस, कोणते एक्स अँड वाय, इन इट्स, ते कुठे इन द प्लेन आहेत, हे इन द प्लेन आहेत, आणि हा कशाला, झेड ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. ओके. नाउ ऑल द थ्री ॲक्सिस बीइंग टू कॉन्ग्रुएंट, इथं काय करतात ते समेष्ट एकत्र येतात. थोडक्यात समजलं प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस किंवा थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. हा बोर्डला विचारला जातो, थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. अतिशय महत्त्वाचे बोर्डच्या दृष्टीनं, व्यवस्थित परफेक्ट करा. ओके. थँक्यू.